बोले तैसा चाले, त्याची वंदाई पावले, जे सरपंच बोलते तेच करून दाखवतात असे कार्य गावाला बी माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे। आज या जयसिंग भैया यांच्या वाढदिवसानिमित्त सगळेजण उपस्थित राहिल्यात, सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो लोगों के मुसीबतों में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है। असे जयसिंग भैया माजलगाव मतदारसंघाचे भावी आमदार आणि उभरतं नेतृत्व। जयसिंग भैयानी जिल्हा परिषद शाळेसाठी खूप मोठं भैया साहेबांनी योगदान दिलं आहे आणि अजूनही जिल्हा परिषद शाळा कशी सुधरेल याकडे त्यांचं चांगलं योगदान आहे। एवढं बोलू। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांनी आपला मोलाचा असा सल्ला या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या गावचे सरपंच दीपकजी मोरे सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा। आज या ठिकाणी माजलगाव मतदारसंघाचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय जयसिंग भैया सोळंके यांचा आज हा वाढदिवस। आपण आताच आपले मुख्याध्यापक यांनी शाळेच्या वतीने तसेच सर्व गावाच्या वतीने मी सरपंच म्हणून आदरणीय भैयासाहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि भैयासाहेबाची या ठिकाणी कारकीर्द ही सर्वसामान्याच्या हिताची व फायद्याची इथून मागेही राहिलेली आहे आणि इथून पुढेही राहणार आहे। आदरणीय भैयांनी जो काही आम्हाला या ठिकाणी राजकारणात जे काही मार्गदर्शन मोलाचं मार्गदर्शन असतं त्यात भैयांचं आणि आदरणीय दादांचं हमेशा आम्हाला सांगणं असतं की जनतेच्या कामाला पडा, लोकांच्या गरजेला उपलब्ध राहा। कारण साहेबांचा वाढदिवस आहे तो तसाच साजरा झाला पाहिजे जसं की साहेबाचं आचरण आहे। उगाच कुठंतरी डीजे लावून कुठंतरी गाणे लावून या ठिकाणी तो न साजरा करता गरजू लोकांना त्या वाढदिवसाच्या माध्यमातून या ठिकाणी काय मदत करता येते का, या ठिकाणी असे उपक्रम आपण आदरणीय भैयांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये छोट्याखानी आयोजित केलेला आहे। आज साहेबांच्या वाढदिवसामुळं भव्य असं रक्तदान शिबिर सुद्धा माजलगाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। हा कार्यक्रम उरकून सर्व मान्यवर या ठिकाणी तिकडे सुद्धा जाणार आहेत। आत्ताच आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे मित्र मिलिंद भाऊनी सांगितलं कि आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो लोगों के मुसीबत में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है। या उपयुक्तीप्रमाणे माननीय जयसिंग भैया मागच्या 12 ते 13 वर्षापासून या राजकारणामधून लोकांची सेवा करत आलेले आहेत। आपण हा कार्यक्रम ठेवण्यामागचा आपला प्रांजळ उद्देश हा आहे की हे जे काही हा सामाजिक लढा सन्मान्य भैयांनी या ठिकाणी लढत आहेत त्याच्यात कुठंतरी गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण फुलाची पाकळी गावातर्फे मदत होणं या ठिकाणी गरजेचे आहे। त्यामुळं आज छोटेखानी आपण आयडेंटिटी कार्ड वाटप व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे। आपण आता सांगितलं आमचे मित्र सन्मान्य मोरे सरनी सुद्धा, कारण वेळोवेळी सर असतील, आमचे विश्वनाथ असतील, गणुकाका असतील, यांचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी असतं किंवा आपल्याला शाळा डेव्हलप करायची आहे। कारण बेस गावाचा जर काय असेल तर जिल्हा परिषद शाळा आहे। कारण जर विद्यार्थी इथून शिकून मोठे झाले तर गाव सुधारणार आहे। आपण आज काय पारावरले म्हातारे सुधारून काही फायदा होणार नाही। त्यासाठी मूळ गावचा पाया आहे विद्यार्थी, तो सुधारणं गरजेचं आहे। त्यामुळं बरेचसे आता मी सरनी पाहिलं असेल मागच्या 2-3 वर्षापासून जसं आम्ही या ठिकाणी या पदावर आलो तेव्हापासून शाळा हा प्रायोरिटी बेस आमचा राहिलेला आहे किंवा शाळा कशी सुधारावं आणि आपल्याला काय काय भौतिक सुविधा देता येईल। कारण जे एज्युकेशनल आहे ते शिक्षक लोक देतात, पण आपण या पदाचा शाळासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काय उपयोग करू या माध्यमातून भौतिक सुविधा आपण या ठिकाणी देण्याचा 100% प्रयत्न करत आलो। त्याचं यश जर म्हणलं तर आपले मुंडे सर आणि पूर्ण स्टाफ यांनी मिळून गेल्या वेळेस तालुक्यात आपली शाळा प्रथम आणली, आपण पाहिलं असेल। कारण काहीतरी साध्य करण्यासाठी खूप झिजावं लागतं, खूप प्रयत्न करावं लागतात। त्याप्रमाणे आपला शिक्षक वृंद सुद्धा या ठिकाणी प्रयत्नशील आहे। आपण त्यामुळेच तालुक्यात पहिला नंबर आपला कितीतरी वर्षांनी पहिल्यांदा आला। कारण हे सगळ्यांचा एकीचं योगदान असतं आणि भौतिक सुविधा देणं हे ग्रामपंचायतचं परम कर्तव्य आहे। ते काय आपण कुणाला सहकार्य म्हणजे आपलं कर्तव्यच आपण पार पाडत आहोत। या ठिकाणी आज जो छोट्याखानी कार्यक्रम आपण आयोजित केला त्याचा मूळ उद्देश असा होता की मी काल सरांनी जसं सांगितलं, मी फिरत असतो हमेशा, मी फिरत 1-2 दिवसाखाली एका जिल्हा परिषद शाळेत माझी विजिट झाली, तिथं मी पाहिलं आणि एंट्रीच्या वेळेस आम्ही त्या शाळेत गेलो तर पूर्ण विद्यार्थी हे आय कार्ड सोबत एंट्री करत होते आणि ती आय कार्ड बघून त्यांना ती एंट्री दिली जात होती।
मग विचार केला की प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्टिक्युलर आयडेंटिटी असल्यानंतर व कुठं विद्यार्थी शाळेत गेला नाही, कुठं रोडला गेला, काय झालं तर त्या विद्यार्थीचा आय काढून त्याच्या पालकाला संपर्क करून त्याला घरी सूचना केली जाते का तुमचा विद्यार्थी आज शाळेत गेलेला नाही. मग अशा प्रकारे तो उपक्रम मला आवडला. मग मी सरांना लगेच फोन केला. सर म्हणलं आपल्याला सुद्धा तो आपल्या विद्यार्थ्यासाठी राबवायचा आहे. या ठिकाणी आपल्या पूर्णतः विद्यार्थ्यांना या ठिकाणी आयडेंटिटी कार्ड आणि शालेय साहित्य आपल्याला माननीय भैया यांच्या वाढदिवसामुळं आपल्याला वाटप करायचं आहे. सरनी लगोलग त्याची पूर्णतः तयारी केली आणि आज या ठिकाणी आपण ते उपलब्ध करू शकलो. आपल्या या कार्यक्रमाचा उद्देशच हा होता, जे कमी आहे त्याचं आपल्याला